शुक्रवारी 18 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन उठवण्यात येणार नसल्याचं स्पष्ट झालंय। आता याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत। मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यामध्ये अनलॉक करण्याबाबत मोठा गोंधळ घातला। वडेट्टीवारांनी मुंबईत अनलॉकची घोषणा केली खरी, मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने शुक्रवारपासून लॉकडाऊन उठवण्याबाबत निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे जनतेत मोठा संभ्रम निर्माण झाला। वडेट्टीवार नागपुरात पोहोचल्यानंतर त्यांनी तत्वतः मंजुरी मिळाल्याचं सांगत पत्रकार परिषदेत तत्वतः बोलायचं राहून गेल्याचं अजब कारण पुढे करत गुंजाव केलं। लॉकडाऊनमध्ये सरकारमध्ये सुरू असलेल्या गोंधळावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोला लगावलाय। काय सुरू, काय बंद, कुठे आणि केव्हापर्यंत लॉक की अनलॉक, पत्रपरिषद की प्रेस रिलीज, अपरिपक्वता की श्रेयवाद असं ट्विट करत फडणवीसांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। राज्यात काल दिवसभरात कोरोनाच्या 15,229 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर दिवसभरात 25,617 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। काल दिवसभरात 307 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। सध्या राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2,04,974 वर गेली आहे। कोल्हापुरात वाढती रुग्णसंख्या बघता प्रशासनाने ई पास बंधनकारक केलेत, मात्र प्रशासनाने निर्बंध लावूनही ई पास मिळवण्यासाठी नागरिक वेगवेगळी शक्कल लढवतात। यात काही जणांनी हनीमूनला जाण्यासाठी बायको प्रेग्नंट आहे, कुत्र्याला डोस द्यायचा आहे अशी कारणं दिलीत। या पासमध्ये मुलांची, कुटुंबियांची नावं देखील जोडली जात असल्याचं पोलिसांच्या तपासणीमध्ये उघड झालंय। मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी 500 दिवसांवर गेलाय, तर रुग्णवाढीचा दर 0.13% खाली आलाय। रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचं प्रमाण वाढत आलं होतं। बुधवारी 24,667 चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यापैकी 4% कमी नागरिक बाधित आढळलेत। कोरोनामुळे विमान कंपन्यांना मोठा धक्का बसला। इंडिगो, विस्टारा, एअर इंडियाच्या तब्बल 17 वैमानिकांचा महिनाभरात मृत्यू झाला। लस उपलब्ध नाहीये, त्यामुळे एअर इंडियानं विलंबानं म्हणजेच 15 मे नंतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण सुरू केलंय। उस्मानाबादमध्ये 100 खाटांचं फिरतं कोविड सेंटर WHO उभारणार आहे। WHOचा हा पहिलाच प्रयोग आहे। 5 राज्यांमधील प्रत्येकी एका जिल्ह्याची यासाठी निवड केली आहे। महाराष्ट्रातील हे WHOनं बनवलेलं एकमेव कोविड सेंटर आहे। वाशिम जिल्ह्यात दुकानं खुली झाल्यावर बाजारांमध्ये लोकांनी मोठी गर्दी केली, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला। या गर्दीनं कोरोनाचे सगळे नियम पायदळीत उडवले। कडक लॉकडाऊन दरम्यान रुग्णसंख्येत घट झाली होती, पण पुन्हा लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानं रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती आहे। रायगडमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यातच अँटीजन टेस्ट करण्यात येते। रायगड पोलीस आणि आरोग्य विभागाने ही मोहीम हाती घेतली। अलिबाग एसटी स्टँड परिसरात विनाकारण फिरणारे फळ विक्रेते, हॉटेलमधील वेटर अशा 102 जणांची चाचणी केली। त्यात एका महिलेचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला। तिला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलंय। रत्नागिरी खेडमध्ये एका खासगी आराम बसवर कारवाई करण्यात आली आहे। विनापरवाना जिल्ह्यात ही बस प्रवास करत होती, त्यामुळे ही कारवाई केली। बसमधील 29 प्रवाशांची रॅपिड अँटीजन टेस्ट केली असता एक प्रवासी पॉझिटिव्ह आढळलाय। सध्या 8 जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाते। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे तिकीट तपासणी मोहिमेमध्ये 1.50 लाख विदाऊट तिकीट प्रवाशांकडून 9.5 कोटींचा दंड वसूल केलाय। महिनाभरामध्ये हा दंड वसूल केला आहे। विना तिकीट आणि अनियमित प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। सरकारच्या सूचना आणि कोविड प्रोटोकॉलनुसार अनुमती असलेले प्रवासीच प्रवास करतील, यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज CSIR अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची बैठक बोलावली। 11 वाजता होणाऱ्या या बैठकीला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रीही उपस्थित राहतील। देशातील 37 प्रयोगशाळा आणि 39 केंद्रांचा आढावा या बैठकीत घेतला जाईल। VC द्वारे ही बैठक होणार आहे। सुप्रीम कोर्टाचे निर्देश आणि राज्य सरकारच्या नियमांचं पालन न करता अनेक लॅब सुरू आहेत। अशा बोगस लॅबवर कारवाईसाठी राज्याच्या आरोग्य विभागानं 10 तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे, पण या समितीत पॅथॉलॉजीशी संबंधित एकही तज्ज्ञाचा समावेश करण्यात आलेला नाही। मुंबईत आजपासून पुन्हा लसीकरण सुरू होतंय। लसीच्या अपुऱ्या डोसमुळेच दररोज 1 लाख डोस देण्याचं उद्दिष्ट साध्य झालं नाही। वेगानं लसीकरणासाठी पालिकेनं केंद्रांची संख्या वाढवली, पण मुंबईत पुरेसे डोस नाहीयेत। काल अपुऱ्या डोसमुळे लसीकरण बंद ठेवावं लागलं होतं।
अमेरिकेतून जून अखेर भारताला लस पुरवठा होतोय, तर जगभरात जून अखेरपर्यंत किमान 8 कोटी लसींचं वाटप अमेरिका करणार आहे. गुरुवारी याबाबत अमेरिकेनं माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याशी चर्चा केली, त्यांचे आभार मानले. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विटही केलंय. अमेरिका अन्य देशांसाठी देत असलेल्या 8 कोटी लसपैकी भारतासाठीचा मोठा साठा तातडीनं द्या अशी मागणी सिनेटर चक शुमर यांनी केली आहे. अमेरिका संकटात असताना भारतानं तातडीनं मदत केली, त्यामुळे भारताला आपण लस तुटवड्यातून बाहेर काढणं गरजेचं आहे अशी विनंती त्यांनी अध्यक्ष जो बायडेन यांना केली आहे. पालिकेने सुरू केलेल्या लसीकरणाच्या ठिकाणी राजकीय नेत्यांनी जाहिरातबाजी करू नये अशी तंबी मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी केली आहे. लोकप्रतिनिधी पक्षीय राजकारण आणि श्रेयवाद यासाठी जाहिरातबाजी करत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर पालिका आयुक्त चहल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे सध्या राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी चक्क मोफत लसीकरणाची मदत घेत आहेत. सरकारकडून 18 ते 45 वयोगटाचं लसीकरण बंद असलं तरी नवी मुंबईत भाजपकडून चक्क फ्री व्हॅक्सिन शिबिर आयोजित केलं आहे. वेगवान लसीकरणाचं उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं हालचाली सुरू केल्यात. भारत सरकार फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या आंतरराष्ट्रीय लस निर्मात्या कंपन्यांसह बोलणी करतेय. भारतात या कंपन्यांच्या लस उत्पादनाविषयीही बोलणी सुरू आहे अशी माहिती परराष्ट्र सचिव हर्ष श्रींगला यांनी दिली आहे. 10वी पाठोपाठ 12वीच्या परीक्षाही रद्द झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे आदेश शाळांना देण्यात आलेत. सीबीएसई प्रादेशिक विभागाच्या सूचनेनुसार शाळांना प्रात्यक्षिक परीक्षांच्या गुणांची नोंदणी करायची आहे. परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी अंतर्गत मूल्यांकनाचे गुण पाठवायचे आहेत. मात्र कोरोनामुळे 50% शाळांच्या प्रॅक्टिकल्स झालेल्या नाहीत, त्यामुळे शाळांनी आता 12वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे. 11वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेच्या माध्यमातून 10वीच्या विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत स्पष्टता मिळणार नाही असं मत पुण्यातल्या सिस्कॉम संघटनेनं व्यक्त केले. त्यामुळे केवळ 100 गुणांची सीईटी परीक्षा घेण्यापेक्षा शास्त्र, भाषा, इतिहास, भूगोल आणि गणित या विषयांची सीईटी परीक्षा घ्यावी अशी मागणी संघटनेनं केली आहे. ही परीक्षा एकाच दिवशी अर्ध्या तासाच्या अंतरानं 2 भागात घ्यावी, यामुळे एकत्र विद्यार्थ्यांचं मूल्यमापन होईल. सरासरी गुणांच्या आधारे प्रवेश देता येईल. तसंच विद्यार्थी कोणत्या विभागात उत्तम करिअर करू शकतो याचा विद्यार्थी आणि पालकांना अंदाज घेता येईल असं संघटनेनं म्हटलंय. सीईटी परीक्षा मोफत घेण्यात यावी अशी मागणीही सिस्कॉमनं केली आहे. एक खिडकी योजनेद्वारे बँकांनी कृषी क्षेत्राला तातडीनं वित्तपुरवठा करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. उद्योग प्रकल्पांना वेगानं मंजुरी दिली जाते, त्यानुसार कृषी अंतर्गत प्रस्तावांना बँकांनी तातडीनं मंजुरी द्यावी असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिलेत. राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावताना 210 हेल्थ वर्कर्सचा मृत्यू झाला. मात्र आतापर्यंत यातले फक्त 58 जणांना मदत देण्यात आली आहे. 50 लाखांची मदत देण्यात आली असून सुरुवातीला ही योजना फक्त 90 दिवस होती. मात्र आता पुढच्या वर्षापर्यंत ही योजना राबवली जाणार आहे. 20 एप्रिल 2021ला ही योजना पुढील वर्षभरासाठी वाढवण्यात आली आहे. कोरोना काळात रिक्षा चालकांसाठी राज्य सरकारनं 1,500 रुपये अनुदान जाहीर केले. परवानाधारक रिक्षा चालकांनी आरटीओच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज केलेत. 22 मे पासून अर्ज करायला सुरुवात केली. राज्यभरातून आजवर 2 लाखांच्या आसपास अर्ज आलेत. परिवहन विभागानं 90,000चा निधी बँक खात्यावर वळता केलाय. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयानं विजय माल्याला मोठा दणका दिला. ईडीनं जप्त केलेली त्याची सुमारे 5,646 कोटींची संपत्ती विकून थकीत कर्ज वसूल करण्यास न्यायालयानं बँकांना परवानगी दिली आहे. मल्ल्याला कर्ज देणाऱ्या बँकांनी 5,600 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी डीआरटीकडे दाद मागितली होती. याची गंभीर दखल घेत विशेष न्यायालयानं मल्ल्याच्या जप्त संपत्तीपैकी 5,600 कोटींची संपत्ती बँकांकडे सोपवायला तसंच बँकांनाही संपत्ती विकायला मुभा दिली आहे. या निर्णयामुळे मल्ल्याकडील कर्ज वसूल करण्यासाठी बँकांना मल्ल्याची संपत्ती विकता येणार आहे. ट्रक मालकांना आता नॅशनल परमिट फी ऑनलाईन भरता येणार आहे. लाखो ट्रक मालकांना हा दिलासा आहे. कोरोना आणि लॉकडाऊन काळात ट्रक व्यावसायिकांना आरटीओमध्ये खेटे घालावे लागणार नाहीत. ट्रक चालकांच्या संघटनेनं नॅशनल परमिट ऑनलाईन करण्याची मागणी केली होती, त्यावर केंद्र सरकारनं शिक्कामोर्तब केलंय.
जूनचा पहिला आठवडा संपायला आला तरी मुंबईतली नालेसफाई पूर्ण झालेली नाही। पालिका खोटी आकडेवारी देते असा आरोप काँग्रेसनं केलाय। मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी नालेसफाईची पाहणी केली त्यावेळी त्यांनी हा आरोप केला। शिवाय या नालेसफाईच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही भाई जगताप आणि रवी राजा यांनी केलाय। कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात आता डायरियाचा सदृश आजारानं थैमान घातले। दूषित पाणी पुरवठ्यानं अनेकांना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झालाय। मनपाच्या अली अकबर रुग्णालयात 40, वाडियात 8 तसंच इतर खासगी रुग्णालयांमध्ये 25 रुग्णांवर उपचार सुरू आहे। डायरिया सदृश रुग्णांची संख्या वाढत असताना पालिका मात्र कुठलीही उपाययोजना राबवताना दिसत नाही असा आरोप नागरिकांनी केलाय। तौत्की चक्रीवादळग्रस्तांना 252 कोटींच्या पॅकेजच्या वितरणाला लवकरच सुरुवात होणार आहे। राज्यात कोकणासह मुंबई, ठाणे, पालघर सोबतच 7 जिल्ह्यांना तडाखा बसला होता। या चक्रीवादळग्रस्तांना मदतीची घोषणा राज्य सरकारनं केली होती। बेस्टमध्ये वाहकही कंत्राटी तत्वावर घेण्यात येणार आहे। पुढील 2-3 वर्षात आपल्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या 6000वर नेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमानं घेतलाय। भाडेतत्वावरील 400 सीएनजी बसपैकी 100 बस सप्टेंबर 2021 पर्यंत दाखल होतील। या सर्व बसगाड्यांवर चालकाबरोबरच आता वाहकही कंत्राटदाराचा असेल। नव्यानं घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत कामगार संघटनांमध्ये नाराजी आहे। कोरोना काळात कर्तव्य बजावताना 210 हेल्थ वर्कर्सचा मृत्यू झाला। मात्र आतापर्यंत यातल्या फक्त 58 जणांना मदत देण्यात आली। 50 लाखांची मदत देण्यात आली आहे। सुरुवातीला ही योजना फक्त 90 दिवसांसाठी होती, आता ही पुढच्या वर्षभरासाठी असेल। बदलापूरच्या शिरगाव MIDC मध्ये वायुगळती झाली। नोबेल इंटरमिडिएट्स या कंपनीत ही वायुगळती झाली। या कंपनीत कुत्र्याचं खाद्य तयार होतं। ओव्हरहीटमुळे सल्फ्युरिक ॲसिड आणि बेन्झिल ॲसिडमध्ये केमिकल रिॲक्शन झाल्यामुळे ही दुर्घटना घडली। त्यामुळे 3 किलोमीटर परिसरामध्ये धुराचं साम्राज्य होतं। शिरगाव, आपटेवाडी या भागातल्या नागरिकांना मळमळ, डोळे चुरचुरणं आणि उलटीचा त्रास झाला होता। अहमदाबाद हायवेवर नायगाव आणि भाईंदरच्या मध्ये मोठा अपघात झालाय। 3 गाड्या एकमेकांवर धडकल्यानं अपघात झालाय। यात एकाचा मृत्यू झालाय। दरम्यान अपघातामुळे गेल्या तासाभरापासून वाहतूक कोंडी झाली होती। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे